मागच्या व्हिडिओमध्ये आपण HTML फॉर ॲडव्हान्स इनपुट एलिमेंट्स हे पाहिले होते व त्यामध्ये त्याच्यामध्ये इनपुट टाईप कलर वगैरे आपण पाहिलं होतं, कलर पाहिलं होतं, त्याच्यानंतर इनपुट टाईप नंबर्स पाहिले होते, URL पाहिले होते, इमेज पाहिली होती, त्याच्यानंतर डेट, ईमेल. तर कलर कशासाठी, तर कलर तुमच्या समजा एलिमेंटला कलर द्यायचा असेल तर तुम्ही कलर पिकर वापरू शकता. तर नंबर म्हणजे तुमच्या टेक्स्ट फील्डमध्ये टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता, नंबर एंटर करू शकता. त्याच्यानंतर URL म्हणजे काय, तर तुम्ही URL डिफाईन करू शकता. त्यानंतर इमेज म्हणजे काय, तर इमेज आपल्याला सबमिट बटनवरती इमेज आपण त्याच्यावरती डिस्प्ले करू शकतो. जिथं सबमिट म्हणजे डेटा काय केला जातो, सर्व्हरला सेंड केला जातो. त्यानंतर डेट, तुम्हाला जर डेट ऑफ बर्थ जर डिस्प्ले करायची असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर डेट हा टाईप तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ईमेलसाठी म्हणजे तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये ईमेल जर पाठवायचा असेल तर तुम्ही ईमेल टाईप करू शकता किंवा ईमेल त्याच्यामध्ये टाईप करू शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाईड पाहणार होतो. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पहा, तर बाकीचे जे इनपुट टाईप जे आहेत तर ते इनपुट टाईप आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता हे नवीन त्याच्यामध्येच आहेत तर ते आपण पाहूया. तुम्हाला जर मंथ डिफाईन करायचं असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर मंथ तुमचा इनपुटचा डेटा टाईप कोणता असला पाहिजे, मंथ असला पाहिजे. मंथमध्ये पहा की तुम्हाला YYYMM अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मंथ काय करू शकता, तुम्ही डिस्प्ले करू शकता. त्यानंतर रेंज, आता हा रेंज म्हणजे पहा, जर तुमच्या वयाची मर्यादा तुम्हाला टाकायची असेल 0 पासून तर 100 पर्यंत, मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, इनपुट टाईप जो रेंज आहे तो रेंज तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. तर रेंज कशासाठी वापरायची, तर तुम्हाला जो डेटा इनपुट करायचा आहे तर तो व्हॅलिडेट करण्यासाठी. समजा तुम्हाला 1 ते 100 नंबरच पाहिजे असेल तर तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर इनपुट टाईप डेट टाईम लोकल म्हणजे काय, डिफाईन अ डेट पिकर दॅट इन्क्लूड्स इयर, मंथ, डेट अँड टाईम. डेट अँड टाईम तुम्ही इथं तुमच्या फॉर्ममध्ये काय करू शकता, इन्सर्ट करू शकता किंवा इन्क्लूड करू शकता. इनपुट टाईप टाईम म्हणजे काय, फक्त तुमचा टाईम जो आहे तो तुम्हाला डिस्प्ले करणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर आहे वीक. जो वीक आहे ते वीक तुम्ही काय करू शकता, वीक, डिफाईन द वीक अँड द इयर कंट्रोल्स. त्यानंतर सर्च, डिफाईन अ टेक्स्ट फील्ड फॉर एंटरिंग द सर्च स्ट्राईप लाईक द साईट सर्च ऑर गुगल सर्च. गुगल सर्च तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये एखादा गुगल सर्च जर टाकायचं असेल, एखाद्याला एंटर करायचं असेल तर फॉर्ममध्ये तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर आहे इनपुट टाईप फाईल. इनपुट टाईप फाईल काय करतो, डिफाईन द फाईल, सिलेक्ट फाईल अँड द ब्राउज बटन फॉर द फाईल अपलोड. तुम्हाला अपलोड जर एखादी फाईल अपलोड करायची असेल फॉर्ममध्ये, तुम्हाला इमेज जर अपलोड करायची असेल तर ब्राउज बटनवरती काय करू शकता, तुमच्या डेस्कटॉपमधनं तुम्ही ब्राउज करू शकता आणि ती फाईलचा अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर ती फाईल अपलोड होऊ शकते. आता इनपुट टाईप काय आहे, दुसरा जो आहे इनपुट टाईप टेलिफोन नंबर म्हणजे काय, तर तुमचा टेलिफोन नंबर किंवा मोबाईल नंबर जर तुम्हाला जर इन्सर्ट करायचा असेल फाईलमध्ये किंवा तुमच्या फॉर्ममध्ये, यूज टू डिफाईन द इनपुट फील्ड दॅट शुड कंटेन द टेलिफोन नंबर. मग त्या तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा फोन नंबर इन्क्लूड करू शकता. त्यानंतरची नेक्स्ट स्लाईड आहे आपली, तर इनपुट रिस्ट्रिक्शन्स. आता रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, तर त्या तुमच्या फॉर्ममध्ये कोणता डेटा आला पाहिजे आणि ऑटोफिल झाला पाहिजे तर ती त्याच्या ॲट्रिब्यूट्स आहेत. पाहिजे हे ॲट्रिब्यूट्स आहेत आणि ह्या ॲट्रिब्यूटचं काय आहे, पुढे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. डिसेबल म्हणजे काय, स्पेसिफाय दॅट द इनपुट फील्ड शुड बी अ डिसेबल. डिसेबल म्हणजे की त्या इनपुट फील्डमध्ये तुम्ही काहीही एंटर करू शकत नाही. जर डिसेबल जर असेल तुमचा डिसेबल जर असेल तर तुम्ही त्यामध्ये काय करू शकत नाही, कोणतीही फील्ड त्याच्यामध्ये हे इन्क्लूड करू शकत नाही. आता मॅक्स जो ॲट्रिब्यूट आहे, मॅक्स ॲट्रिब्यूटमध्ये काय केलं जातं की तुमचा जो नंबर एंटर करणार आहात तुम्ही तर तो मॅक्झिमम नंबर आपण पहा, जर वय जर एंटर करायचं असेल तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये, तर 1 ते 0 पर्यंत आपण त्या फॉर्ममध्ये डिफाईन केलेले आहे. मॅक्झिमम नंबर काय आहे, 100पेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकत नाही. त्यानंतर आहे मिनिमम म्हणजे तुमची काय सर्वात बॉटमची जी संख्या आहे त्याला म्हणतात मिनिमम म्हणजे काय, त्यापेक्षा लहान संख्या तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकत नाही. आता हा पॅटर्न जो ॲट्रिब्यूट आहे, पॅटर्नमध्ये काय केलं जातं की पॅटर्न ह्या ॲट्रिब्यूटमध्ये स्पेसिफाय द रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज.
पॅटर्नमध्ये पहा, समजा तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा असेल तर तुम्ही काय करता, मोबाईल नंबर एंटर करताना आपल्याला काय पाहिजे, पहिले 91-10 अंकी तुमचा मोबाईल नंबर पाहिजे नाही का. मग त्याचा पॅटर्न कसा पाहिजे की 2 अंक, पहिले जे 2 अंक आहेत तर ते पहिले 2 डिजिट्स आहेत तर ते 91 असले पाहिजे, म्हणजे 0 ते 9 पर्यंत. नंतर डॅश आला पाहिजे आणि डॅश नंतर काय आहे ते जे अंक आहेत पुढचे डिजिट्स आहेत ते 0 ते 9च्या आतमध्ये फिल केले पाहिजे. पॅटर्न म्हणजे तुमचा जो डेटा आहे त्याचा पॅटर्न कसा असला पाहिजे हे तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता. रीड ओनली स्पेसिफाईज काय करतो, तर रीड ओनली स्पेसिफाईज ॲट द इनपुट फील्ड इट्स रेडी ओनली. रीड ओनली म्हणजे फक्त वाचता येणार, त्याच्यामधलं तुम्हाला काय करू शकत नाही, कॉपी करू शकत नाही. कॅनॉट बी अ चेंज, किंवा त्याच्यामध्ये चेंज तुम्ही करू शकत नाही. त्यानंतर आहे प्लेस होल्डर. प्लेस होल्डर काय, दिस ॲक्ट द टेम्पररी लेबल शोईंग द पर्पज ऑफ द टेक्स्ट फील्ड. म्हणजे लेबल म्हणजे तिथं लेबल काय दाखवतो आणि तुम्हाला त्या जो टेक्स्ट फील्ड वापरली आहे त्याची माहिती तुम्हाला इथे काय करणार आहे, दाखवणार आहे. पाहत होतो इनपुट रिस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये आता प्लेस होल्डर हा आपण ॲट्रिब्यूट पाहणार आहोत. त्यामध्ये प्लेस होल्डर काय करतो तर लेबल डिफाईन करतो. समजा तुमचा जो टेक्स्ट फील्ड वापरलेली किंवा तुमच्या इनपुट फील्डमध्ये किंवा तुमच्या फॉर्ममध्ये जो इलेमेंट वापरलेला आहे त्या इलेमेंटची माहिती देण्यासाठी, समजा तिथं आपल्याला एखाद्या इनपुट फील्डमध्ये आपल्याला नेम हे करायचं आहे, नेम टाकायचे, तर त्याची माहिती देण्यासाठी मग नेम हा लेबल तिथं लावला जातो, त्याला म्हटलं जातं प्लेस होल्डर. त्यानंतर रिक्वायर्ड रिक्वायर्ड आपण पाहणार होतो. तर त्या रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटमध्ये तो काय करतो, स्पेसिफाय दॅट द इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड मस्ट बी फिल आउट. म्हणजे एखादी जर आपण फॉर्ममध्ये एखादी फील्ड जर आपण काय केली, भरली नाही आणि तसंच पुढे गेलं जर फॉर्म सबमिट केला आणि तो फॉर्म सबमिट होणार नाही. का नाही होणार, कारण तिथं रिक्वायर्ड केले म्हणजे तो काय केली जाईल, ती फील्ड जी आहे ती मस्ट बी फिल केली पाहिजे. त्यानंतर आहे ऑटो कम्प्लीट. ऑटो कम्प्लीट हा प्लेस होल्ड म्हणजे ऑटो कम्प्लीट हा ॲट्रिब्यूटचा आहे. स्पेसिफाय वेदर फॉर्म इनपुट फील्ड शुड हॅव द ऑटो कम्प्लीटेड ऑन ऑर ऑफ. जर ऑटो कम्प्लीट जर ऑन असेल तो ऑटोमॅटिकली काय जातो, भरला जातो. जर ऑफ असेल तर तो ऑटोमॅटिकली भरला जात नाही. त्यानंतर आहे ऑटो फोकस. आता ऑटो फोकस म्हणजे काय की ऑटो फोकस म्हणजे काय की ज्यावेळेस तुमचा फॉर्म काय होईल त्यावेळेस लोड होईल. तर लोड झाल्यानंतर तुमचा जो फोकस आहे म्हणजे कर्सर जो आहे तो पहिल्या याच्यामध्ये काय केला जाईल की जिथं ऑटो फोकस केलेला आहे तर त्या ऑटो फोकसमध्ये काय केलं जाईल, तो तिथं तो कर्सर त्या फील्डमध्ये तिथं घेतला जाईल. स्पेसिफाय दॅट द फील्ड शुड ऑटोमॅटिकली गेट द फोकस व्हेन द पेज इज लोड. पेज ज्यावेळेस लोड होईल त्यावेळेस तो काय केला जाईल, ऑटोमॅटिकली तिथं फोकस घेतला जाईल. हाईट आणि विड्थ म्हणजे काय, तुमच्या फॉर्मची हाईट आणि विड्थ हे आपण स्पेसिफाय करू शकतो. स्पेसिफाय द हाईट अँड द विड्थ ऑन द इनपुट टाईप इमेज. त्या इमेजमध्ये आता समजा इमेजमध्ये आपण कशाला घेतलं तर बटनसाठी इमेज आपण घेतली होती, त्या बटनाची साईज आणि विड्थ आपण याच्यामध्ये स्पेसिफाय करू शकतो. त्यानंतर आहे मल्टिपल हा ॲट्रिब्यूट आहे की तो काय करतो, स्पेसिफाय दॅट द युजर इज अलाउड टू एंटर मोर दॅन वन व्हॅल्यू इन द इनपुट एलिमेंट. म्हणजे इनपुट एलिमेंटमध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू जर एंटर करायची असेल तुम्हाला तर त्या एलिमेंटमध्ये तुम्हाला त्याचा ॲट्रिब्यूट मल्टिपल वापरायचा. मग हा जो मल्टिपल कशामध्ये वापरला जातो ते ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज काय एंटर करू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊन पाहणार आहे तर CSS म्हणजे काय, कॅस्कॅडिंग स्टाईल शीट इन HTML5. CSS stands for Cascading Style Sheet. CSS describe how to HTML element are to be displayed on the screen. तर CSS म्हणजे काय, तर कॅस्कॅडिंग स्टाईल शीट आहे. तर तुमचे एलिमेंट ज्या फॉर्ममध्ये जो काय तुमचं जो वेब पेज आहे ते वेब पेज कशा प्रकारे दिसलं पाहिजे, त्याच्यामधले जे फॉन्ट त्याचा जे टेक्स्ट आहे त्याचा फॉन्ट कसा पाहिजे, तर तो टेक्स्टची साईज कशी पाहिजे, टेक्स्टची स्टाईल कशी पाहिजे, तर हे आपण याच्यामध्ये डिफाईन करू शकतो. त्यानंतर स्क्रीन डिस्प्ले ऑन द स्क्रीन पेपर or in other media. CSS save a lot of work. It acts control the layout of the multiple web pages all at once. म्हणजे CSS ची जर एक्सटर्नल फाईल आपण एक तयार केली आणि ती जर सेव्ह केली आणि नंतर जर आपल्याला त्या एखाद्या वेब पेजचं काय करायचं असेल की स्टायलिंग जर करायचं असेल तर ती एक्सटर्नल फाईल जर एकाच पेजमध्ये जर वापरली तर पूर्ण त्या पेजचं काय करू शकतो तुम्ही, स्टायलिंग करू शकता. मग तीच फाईल अनेक पेजेसला वापरू शकतो. म्हणजे एकाच वेळेस काय करू शकतो, जर एकदा स्टायलिंग जर केलं तर अनेक पेजेसमध्ये ते वापरता येतं. मग आता याचे कॅस्कॅडिंग स्टाईल शीटचे कशा प्रकारे डिफाईन केलं जातं,
तर CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट रूल सेट कंटेन्स, म्हणजे त्याचे कसे रूल काय केले झाले, सेट केले झाले. पहा याच्यामध्ये एक सिलेक्टर आणि एक डिक्लरेशन वापरलं जातं. सिलेक्टर आणि डिक्लरेशन. तर सिलेक्टर काय, सिलेक्टर म्हणजे काय असतो तर HTML टॅग असतात. हे जे सिलेक्टर जे आहे, सिलेक्टर काय असते तर HTML टॅग असते. पहा त्याची H1 जी आहे ती H1 म्हणजे काय आहे तर H1 ही HTML टॅग आहे. आणि सिलेक्टर डिक्लरेशन ब्लॉक म्हणजे काय तर हा जो आहे कर्ली ब्रॅकेटमधला त्याला काय म्हटलं जातं, डिक्लरेशन ब्लॉक म्हटलं जातं. पहा जो कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे तो डिक्लरेशन बॉक्स असतो. आता ह्या डिक्लरेशन बॉक्समध्ये काय असतं तर प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू डिफाईन केली जाते. त्या दोन पेअरमध्ये केली जाते. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू पेअरमध्ये काय केली जाते, त्याच्या प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू त्या डिफाईन केलं जातं. मग याच्यामध्ये दोन प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू याच्यामध्ये काय असतो तर सेमिकोलन असतं. पाहिजे सेमिकोलन दिसते तुम्हाला, तर सेमिकोलन हा काय केला जातो, वापरला जातो. मग सेमिकोलन जो आहे म्हणजे काय टिंब आणि कॉमा. तर आणि कोलन तर आणि प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू जर सेपरेट करायचे असेल तर कोलन वापरायचं. कोलन म्हणजे काय, दोन टिंब, एक वरती आणि एक खाली टिंब, त्याला म्हटलं जातं कोलन. म्हणजे प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू सेपरेटेड बाय द कोलन. आणि दोन प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू जर सेपरेट करायचे असेल तर सेमिकोलन वापरतो. हा अशा प्रकारे काय केलं जातं, हे रूल्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचं CSS कसं डिफाईन केलं जातं तर CSS मध्ये जो पहिला जो असतो म्हणजे त्याच्यामध्ये टॅग वापरतात त्याला म्हटलं जातं सिलेक्टर. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये जो असतात त्याला काय म्हणलं जातं, डिक्लरेशन ब्लॉक म्हणलं जातं. आणि डिक्लरेशन ब्लॉकमध्ये असतात प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, अशा दोन पेअरमध्ये ते डिफाईन केलं जातं. आता त्यानंतर टाईप ऑफ CSS चे देर आर 3 मेथड्स ऑफ द इम्प्लिमेंटिंग द स्टायलिंग इन्फॉर्मेशन टू द HTML डॉक्युमेंट. म्हणजे जर CSS मध्ये 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये इनलाईन CSS म्हणजे ते एका लाईनमध्ये तुमच्या HTMLच्या जो कोड आहे त्याच्यामध्ये एका लाईनमध्येच तुम्ही काय करू शकता, हे करू शकता. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रकार जो आहे इंटरनल CSS आणि तिसरा प्रकार आहे एक्सटर्नल CSS. तर आता आपण एक पहिलं CSS जे प्रकार जो आहे तो इनलाईन CSS पाहणार आहोत. इनलाईन स्टाईल शीट. इट यूज टू स्टाईल द ॲट्रिब्यूट इन द HTML स्टार टॅग. The inline CSS is used to apply the CSS on the single line or single element. For example पहा, हा CSS जे आहे इनलाईन CSS म्हणजे काय केलं जातं की एकाच लाईनवरती ते CSS वापरू शकता. पहा इथे मी इथे दाखवले तर पॅराग्राफ आपल्याला टॅग आहे. त्या पॅराग्राफ टॅगमध्ये काय होईल तर P जो टॅग वापरला इथे पहा, P जो टॅग वापरलेला आहे त्या P टॅगला स्टाईल ॲट्रिब्यूट वापरायचं. त्याच्यामध्ये त्या P टॅगमध्ये स्टाईल ॲट्रिब्यूट जर वापरला तर त्याचा कलर आपल्याला काय करायचं आहे, ब्ल्यू दाखवायचा. म्हणजे स्टाईल म्हणजे काय तर पॅराग्राफ जिथे पॅराग्राफ टॅग येईल तर तिथे काय होणार, त्याचा कलर ब्ल्यूमध्ये दाखवणार. पहा आता हे जे हॅलो CSS जे आहे हे जर रन केलं आपण तर हॅलो CSSचा कलर काय असणार आहे, ब्ल्यू असणार आहे. म्हणजे आपण याला स्टायलिंग करतो. याला म्हटलं जातं इनलाईन CSS किंवा इनलाईन CSS म्हटलं जातं याला. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बनवणार आहे एम्बेडेड CSS ऑर इंटरनल CSS. तर इंटरनल CSS म्हणजे काय केलं जातं की हे टॅगमध्येच तुम्हाला स्टाईल टॅग वापरून त्याला तुम्ही काय करू शकता, त्या एलिमेंटला किंवा तुमच्या टॅगला हे करू शकता. त्याच्यामध्ये म्हणजेच त्याला CSS किंवा तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज डिफाईन करू शकता. एम्बेडेड CSS ऑर इंटरनल CSS. दिस इज यूज टू अप्लाय द CSS ऑन अ सिंगल डॉक्युमेंट ऑर पेज. म्हणजे एका पेजसाठी किंवा एका डॉक्युमेंटसाठी तुम्ही वापरू शकता. इट कॅन अफेक्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ द पेजेस. इट इज रिटन इनसाइड द स्टाईल टॅग विदिन द हेड सेक्शन ऑफ द HTML. म्हणजे पहा इकडे लिहिलं जातं स्टाईल टॅग वापरून त्याच्यामध्ये लिहिलं जातं तर कुठल्या HTMLच्या हेड सेक्शनमध्ये लिहिलं जातं. तर फॉर एक्झाम्पल पहा इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये तर ह्या एक्झाम्पल घेतलेलं आहे HTML. त्याच्यानंतर HTML त्याच्यानंतर हेड सेक्शनमध्ये स्टाईल टॅग वापरली पाहिजे. स्टाईल टॅग वापरली त्याच्यानंतर H1 टॅगला काय कलर रेड केलेला आहे आणि इथं स्टाईल काय झाली, एंड झालेली. आणि नंतर इथे हेड सेक्शन काय झाले, एंड झालेलं आहे. तर याच्यामध्ये तर त्याच्यानंतर H1 टॅगला आपण काय केलं आहे, H1 टॅगला स्टायलिंग केलेलं आहे. स्टायलिंग म्हणजे काय की H1 टॅगचा कलर जो आहे तो रेड दिसणार आहे. म्हणजे H1 टॅगमध्ये जे काही इंटरनल
द इंटरनल स्टाईल शीट इज अप्लाइड ऑन द दिस हेडिंग. म्हणजे H1 मध्ये जे काही वापरलं आहे त्याचा कलर जो आहे तो रेड दिसणार आहे. दिस पॅराग्राफ विल नॉट अफेक्टेड. मग आता ही पॅराग्राफ टॅगला आपण काय केलं नाही, स्टायलिंग केलेलं नाही, म्हणून पॅराग्राफला कोणताही बदल त्याच्यामध्ये दिसणार नाही. अशा प्रकारे हे एम्बेडेड स्टाईल शीट ऑर द इंटरनल CSS असं याला म्हणलं जातं. त्यानंतर आपल्याला तिसरा जो प्रकार आहे तो आहे एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSSचा प्रकार जो आहे, एक्सटर्नल CSS म्हणजे काय केलं की एक वेगळी फाईल CSSची तयार केली जाते आणि ती फाईल आपल्या HTMLच्या पेजमध्ये काय केली जाते, रेल जो ॲट्रिब्यूट आहे लिंकचा त्याच्यामध्ये ती वापरली जाते. पहा, एक्सटर्नल स्टाईल शीट. द एक्सटर्नल स्टाईल शीट इज जनरली यूज व्हेन यू वॉन्ट टू मेक द चेंजेस ऑन मल्टिपल पेजेस. म्हणजे एकापेक्षा जास्त पेजेसवर जर तुम्हाला जर चेंजेस अप्लाय करायचे असेल तर तुम्ही एक्सटर्नल CSSचा वापर करू शकता. इट फॅसिलिटेट टू चेंज द लुक ऑफ द एंटायर वेबसाईट बाय चेंजिंग जस्ट वन फाईल. म्हणजे तुम्ही पूर्ण वेबसाईटचं जर स्टायलिंग जर करायचं असेल तुम्हाला तर हा सर्वात उत्तम एक्सटर्नल CSS आहे. जस्ट वन फाईल, एकाच फाईलमधून तुम्ही काय करू शकता, वापर करू शकता. इट युजेस द लिंक टॅग ऑन द एव्हरी पेज अँड द लिंक टॅग शुड पुट इनसाइड द हेड सेक्शन. आता ह्या लिंक टॅगचा वापर करून तुम्ही हेड सेक्शनमध्ये जर वापर केला तर तुम्हाला एक्सटर्नल CSS करता येईल. तर एक्सटर्नल CSS जर करायचं असेल तर तुम्हाला लिंक टॅग वापरायला लागते आणि ती हेड सेक्शनमध्ये वापरायला लागते. लिंक टॅगमध्ये त्याचा लिंक टॅग आहे, या लिंक टॅगचा ॲट्रिब्यूट जो आहे, लिंक टॅगचा ॲट्रिब्यूट जो आहे, लिंक टॅगचा ॲट्रिब्यूट या इथे लिंक टॅग तुम्हाला दाखवतो. लिंक टॅग लिंक टॅग आहे आणि रेल जो ॲट्रिब्यूट आहे, रेल म्हणजे काय करतो, रिलेशनशिप. तर रिलेशनशिप काय, याची स्टाईल शीट आहे. त्याच्यानंतर याचा टाईप ॲट्रिब्यूट आहे. टाईप ॲट्रिब्यूट काय करतो, ही कोणत्या प्रकारची फाईल आहे, म्हणजे टेक्स्ट किंवा CSS ऑर टेक्स्ट. आणि HREF म्हणजे काय की जी स्टाईल शीट तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवलेली किंवा एखाद्या नोटपॅडच्या पेजमध्ये ती टाईप केलेली आहे जी स्टाईल शीट, त्या स्टाईल शीटचा ॲड्रेस द्यावा लागतो. पहा, आता हे जो प्रोग्राम तुम्ही टाईप करता ना, तर हे दोन्ही स्टाईल शीट.css ची फाईल आणि ही HTMLची फाईल एकाच फोल्डरमध्ये ठेवायची, म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली काय करते, त्याची स्टायलिंग त्या पेजला तुम्ही इनपुट करू शकता. आता आपण पाहणार आहोत तर आपण कशा प्रकारे हे प्रोग्राम रन करायचे. हेच प्रोग्राम तुम्ही आता रन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. पहा, इंटरनल CSSचा प्रोग्राम पाहणार आहे मी. आता हे पहिल्यांदा सेव्ह केलेला आहे इंटरनल CSSचा प्रोग्राम. तर ही फाईल जी आहे इंटरनल CSSची, तर याच्यामध्ये पहा इंटरनल CSS मी इथे ही ओपन करतो. कशात, नोटपॅडमध्ये, ओपन विथ नोटपॅडमध्ये. मी तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो की काय त्या फाईलमध्ये आहे. तर ही नोटपॅडमध्ये फाईल जी आहे इंटरनल CSSची, तर याच्यामध्ये इंटरनल CSS पहा इथपर्यंत जो प्रोग्राम आहे हे वरती डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मी ते, आणि हा जो प्रोग्राम आहे हा एवढा प्रोग्राम जो आहे हे इंटरनल CSSचा आहे. पहा याच्यामध्ये पहा इंटरनल CSSमध्ये काय केलं आहे, तर हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये इंटरनल CSSमध्ये काय केलं आहे, इंटरनल CSSमध्ये हेड टॅगमध्ये काय करायचं, स्टाईल टॅग वापरायचे. हेड टॅगमध्ये पहा इथं हेड टॅगमध्ये काय वापरली आहे, स्टाईल टॅग वापरली. स्टाईल टॅगमध्ये इंटरनल CSS जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर हेड सेक्शनमध्ये स्टाईल टॅग वापरायचे. आणि आपल्याला कोणत्या, तर H1 टॅग जी आहे, H1 टॅगचा कलर जो आपल्याला काय दिसला पाहिजे, तर रेड दिसला पाहिजे. म्हणून H1चा कलर काय पाहता, जर तुम्हाला काय करायचं, कर्ली ब्रॅकेटमध्ये ही की हा सिलेक्टर आहे, H1 सिलेक्टर आहे आणि त्याचा डिक्लेरेशन ब्लॉक जो आहे हा कर्ली ब्रॅकेटमध्ये असतो. आणि याच्यामध्ये कलर काय आहे, प्रॉपर्टी आहे, आणि रेड जो आहे हा काय त्याची व्हॅल्यू आहे. म्हणून याच्यामध्ये प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू इज सेपरेटेड बाय द कोलन साइन. कोलन साइनने काय करतात, दोन प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू ही कोलननी डिफाईन केली जाते. आता दुसरी प्रॉपर्टी आणि ही जर पेअर आहे, ही प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूची जी पेअर आहे ती सेपरेट जर करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला सेमीकोलन वापरायचं आणि दुसरी प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू त्याची टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये.
मग आता हाच प्रोग्राम मी काय केला, H1 टॅग इथं वापरले, तर H1 टॅग जी वापरली इथं, तर याचा जो कलर आहे तो रेड होणार आहे, परंतु जो पॅराग्राफ टॅग जर आहे त्या पॅराग्राफ टॅगचा कलर काय होणार नाही, रेड नाही होणार. म्हणजे याला स्टायलिंग म्हणजे काय, कशा प्रकारे तुमचं HTMLचं डॉक्युमेंट दिसलं पाहिजे हे त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. आता हा प्रोग्राम मी काय करतो, रन करतो इंटरनल CSS. मग याच्यावरती क्लिक करून हा प्रोग्राम मी ओपन विथ कशात करतो, ओपन विथ गुगल क्रोममध्ये करतो. गुगल क्रोममध्ये केला की पहा तर तुमचं स्टायलिंग जे आहे ते इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. थोडा वेळ लागते. तर पहा, तर हा जो प्रोग्राम आहे इंटरनल CSSचा आपण रन केलेला आहे, तो ब्राउझरमध्ये रन केल्यानंतर ती हेडिंग टॅग जी आहे वरती, हेडिंग टॅग म्हणजे काय, सर्वात मोठी टॅग. H1 टॅग ही सर्वात लार्जेस्ट टॅग असते. तर ह्या लार्जेस्ट टॅगचा जो कलर आहे, आपण कलर रेडमध्ये दाखवला आहे, तो रेड कलर इथं डिस्प्ले होते. आणि इथं जो रेड कलर आहे याचा कलर काय आहे, रेड डिस्प्ले होते. आणि खाली जो पॅराग्राफ टॅगमध्ये वापरला आहे त्याचा कलर होते, त्याचा काही इफेक्ट होत नाही. ही झाली इंटरनल CSS. आता आपल्याला पाहायचं आहे दुसरा प्रोग्राम पाहायचा आपल्याला, तर एक्सटर्नल CSS. तर एक्सटर्नल CSSचा हा जो प्रोग्राम आहे मी याच्यावर काय करतो, ओपन विथ नोटपॅडमध्ये पुन्हा पहिल्यांदा ओपन करून दाखवतो आणि नंतर तुम्हाला तो जो आहे हा पहा, हा एक्सटर्नल CSSचा प्रोग्राम आहे. तर याच्यामध्ये पहा हा वरचं जे डिस्क्रिप्शन आहे आणि हा जो प्रोग्राम आहे पहा, हा एवढा प्रोग्राम आहे फक्त. आणि याच्यामध्ये पहा इंटरनल CSS वापरले, एक्सटर्नल CSS वापरले. त्याच्यामध्ये हेड सेक्शनमध्ये तुम्हाला लिंक टॅग वापरायची. हेड सेक्शनमध्ये कोणती टॅग वापरायची आहे, तर लिंक टॅग वापरायची. पहा इथं लिंक टॅग वापरलेली हेड सेक्शनमध्ये. तर रिलेशन काय आहे त्याचं, रेल म्हणजे काय, स्टाईल शीट. आणि याचा टाईप जो आहे स्टाईल शीट म्हणजे काय, स्टाईल म्हणजे CSS आहे. रिलेशन काय आहे, स्टाईल शीटचा आहे. टाईप याचा काय आहे, टेक्स्ट किंवा CSS आहे. आणि HREF म्हणजे काय आहे, तर HREF म्हणजे याच्यामध्ये याची जी स्टायलिंग जी आहे ती आपण style.css ह्या फाईलमध्ये काय केलेली आहे, डिक्लेअर केली किंवा डिफाईन केलेली आहे. आता ही CSSची फाईल कुठे आहे, तर ही CSSची फाईल मी तयार केलेली आहे याच्यामध्ये. तर ती काय करायची, आणि हा जो प्रोग्राम आहे हा काय करायचा, नंतर टाईप केल्यानंतर सेव्ह करायचा. त्याला नाव दिले मी एक्सटर्नल CSS आणि .html सेव्ह करायचं. .html इज अ एक्सटेन्शन ऑफ HTML फाईल. त्यानंतर CSSचा प्रोग्राम मी कशात सेव्ह केला आहे तर पहा इथे CSS स्टाईल नाही का, हे का, ही जी फाईल आहे ही स्टाईलची. आता ही ओपन करूया. पहा ही जी आहे ही फाईलमध्ये फक्त स्टायलिंग जे केले बघा, स्टाईल काय केले त्याच्यामध्ये, ती style.css फाईलमध्ये फक्त एवढं जे आहे स्टायलिंग काय करायचे, style.css फाईलमध्ये काय करायचं तुम्हाला सेव्ह करायचं. म्हणजे एक नोटपॅडची फाईल, नोटपॅड ओपन करायचं, त्याच्यामध्ये H1 हा H1 काय आहे, सिलेक्टर आहे. हा H1 सिलेक्टर आहे. आणि हे डिक्लेरेशन जे आहे हे CSSचं डिक्लेरेशन आहे. आता याचा कलर जो आहे पहा इथे कलर काय केला आहे मी, नेव्ही दिला आहे. म्हणजे ही एक प्रॉपर्टी, हे एक पेअर झाली, म्हणजे एक प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू पेअर झाली. ही दुसरी एक प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू पेअर झाली. या दोन्ही प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू पेअर काय केल्या, सेपरेटेड बाय कोलन साइन, सेमीकोलन. आणि प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू सेपरेटेड बाय कोलन साइन, हे कोलन साइन आहे. आणि हे जे आहे साइन हे सेमीकोलनचं साइन आहे. म्हणजे दोन प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू सेपरेटेड बाय कोलन साइन आणि प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू पेअर इज सेपरेटेड बाय सेमीकोलन साइन. अशा प्रकारे ते काय करतात, सेव्ह करतात. मग ही फाईल काय करायची, याच्यामध्ये टाईप केलं तुम्ही हे, तर ही .css नी काय करायची, म्हणजे इथं जायचं सेव्हमध्ये,
सेव्हमध्ये गेल्यानंतर इथं काय करणार तुम्ही, आता मी सेव्ह ॲज म्हणतो परत. तर सेव्ह ॲजमध्ये गेलं तुम्ही तर इथं डॉट काय करणार तुम्ही, डॉट CSS नाव द्यायचं, डॉट CSS आणि सेव्ह म्हणायचं. आता ही परत काय मी करतो, त्याला रिप्लेस करतो आणि ओव्हरराईट करतो त्याच्यावर. अशा प्रकारे ही CSSची फाईल तुम्ही तयार करायची. आणि मग आता आपण तो जो एक्सटर्नल CSSचा प्रोग्राम आहे तो रन करूया. ओपन विथ गुगल क्रोममध्ये ओपन करूया. पहा याच्यामध्ये आता ही CSSची फाईल दाखवतो मी तुम्हाला. हा आपला CSSचा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर याचं स्टायलिंग काय केलं होतं आपण, जे स्टायलिंग केलं होतं याचं काय कलर आहे, नेव्ही आहे. पाहिजे नेव्ही. आणि मार्जिन काय आहे, मार्जिन जे लेफ्ट साईडने आहे 20 पिक्सेल्स आहे. पाहिजे मार्जिन म्हणजे तुम्ही काय केलं आहे, ही जागा इथं सोडली आहे आणि ही जागा सोडल्यानंतर इथं मार्जिन जे आहे याचं एवढं 20 पिक्सेल्स आहे. आणि याचा कलर जो आहे H1 टॅगचा तो नेव्ही ब्ल्यू कलरचा आहे. अशा प्रकारे आपण हे एक्सटर्नल CSSची फाईल कशी तयार करायची हे आपण आता पाहिलेलं आहे. तर